आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे आधार सेवा केंद्र आता कायमस्वरूपी डोंबिवली पश्चिम मध्ये सुरू होत आहे। या आधार सेवा केंद्राचे उद्घाटन आज सकाळी करण्यात आले असून डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ मार्ग आनंदनगर येथे नागरी आरोग्य केंद्राच्या वर हे आधार केंद्र सुरू झाले आहे। या केंद्राचे उद्घाटन नगरसेविका ज्योती पाटील, हर्षदा भोई, रसिका पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपा जुनी डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष पवन पाटील, कैलास डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। या आधार सेवा केंद्रात पॅन कार्ड, गॅजेट व आधार कार्डची कामे केली जाणार असून यामध्ये आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट तसेच इतर सेवा उपलब्ध असणार आहेत। नागरिकांच्या मागणीनुसार हे केंद्र सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। कायमस्वरूपी आधार कार्ड सेंटर चालू करण्यात आलेले आहे। याच्या मागे एक धोरण आहे की जास्तीत जास्त वाढती लोकसंख्या आणि त्यांना होणारे आधार कार्डचे प्रॉब्लेम्स जास्तीत जास्त गर्दी असल्यामुळे आधार कार्ड सेंटर हे कमी होते। ते लक्षात घेता आपले आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आज कायमस्वरूपी आधार कार्ड सेंटर चालू करण्यात आले आहे। डोंबिवली पश्चिम मधील सर्व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। धन्यवाद।